गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा आज विषय काय, तुम्ही माणसांनी केक कशाला पुढे ठेवला, इकडून ही मान्या बघतोय डोकवतोय काय भानगड आहे. तर आज आहे 20 तारीख 20 सप्टेंबर. तर आज असतो तुमच्या दाजींचा वाढदिवस. तर तुमच्या लाडक्या दाजींचा आज वाढदिवस आहे. तुमच्या दाजींना आमच्या सगळ्याकडून तुमच्याकडून मी शुभेच्छा देते. तसं रात्रीपासून शुभेच्छा चालले. तर विषय काय झाला माहितीये का, रात्री ना बरोबर 12 वाजायला ना 2 मिनिटं टाइम असताना दरवाजा खट खट असा आवाज आला आणि दरवाज्यावर बघतोय आम्ही, घाबरलो. म्हणलं कोण दरवाजा वाजवतोय, कारण रात्री रात्री एकतर लाईट नसते, पावसा पाण्याचं दिवस आहेत. म्हणलं कोण वाजवतंय, आम्ही आवाज देतोय कोण आहे कोण आहे. बाहेरनं काय आवाज पण नाही की मी हाय कोण हाय म्हणून. खिडकी उघडून बघितली तरी पण कोण दिसना, दरवाजा तर वाजतोय. आम्ही घाबरलो, पण मी नाही घाबरली. मी म्हणलं पहिल्यांदा म्हणजे दरवाजा वाजला, कोण आहे विचारायच्या आधी मी काय म्हणलं, भैया काय म्हणला, तू पप्पाला काय म्हणला गपचूप काय म्हणला, शंभू असेल नाही भैया काहीतरी बोलला की तुम्हाला आता, हा काहीतरी हळूच म्हणला. असू द्या. मी पहिल्यांदा म्हणलं शंभू शंभू आहे का, कुणाचाच आवाज नाही. मी नंतर फोन केला, डायरेक्ट भैयालाच फोन केला. हाय नाही अंदाजावर म्हणले, त्याने सांगितलं नव्हतं येणार आहे. अचानक आलाय रात्री सरप्राईज द्यायला केक घेऊन. तर रात्री बरोबर 12 वाजता ना केक कापला, बर्थडे केला आणि बर्थडे विश करण्यासाठी प्रियंकाने फोन केला. बरोबर 12 वाजता स्वीटीने फोन केला. बरोबर 12 वाजता पप्पा हॅपी बर्थडे बोलली, प्रियंकाने केला, भावड्या बोलला, पूजाने, सगळ्यांनी रात्री 12 वाजता विश केले. आणि आम्ही रात्री भैयाने आणलेला केक कापून बर्थडे साजरा केलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला सरप्राईज दिलेला. ही पावसा पाण्याचं ही पांदीला आपल्या चिखल ईद काही नीट चालता सुद्धा येत नाही, गाडी आणायचा तर विषयच नाही, पण नीट चालता सुद्धा येत नाही त्या पांदीने. तिथून भैयाना गाडी घेऊन आलाय रात्री 12 वाजता त्याचा मित्र. आणि तिथं राजकुमार आहे, त्याने मोबाईल धरलेला आहे बघा, कॅमेरा. आणि म्हणलं थोडंसं तुम्हाला सांगाव की आज तुमच्या लाडक्या दाजींचा वाढदिवस आहे, तुम्ही दाजींना शुभेच्छा द्या. आणि आम्ही तर काय दिलेतच. तर कसं काय मग तुला काय वाटलं. आणि एक राहिलं महत्वाचं, केक बरोबर सरप्राईज बरोबर गिफ्ट पण आणलेलं आहे भैयानी. बघितलं का, ही बघा ही गिफ्ट अंगठी आणली आहे चांदीची मस्त अशी भैयानी पप्पांसाठी त्याच्या. आणि बरोबर मापात आणली. माप कसं काय भेटलं, अंगठी केक मध्ये जाऊन बसायचं म्हणते ती, त्याच्यातनं सरप्राईज द्या, केक द्या, मग त्याच्यात अंगठी निघू द्या असं म्हणते. पहिली घेतली होती माझ्या पोटात घातली, मला ओके बसली, काढून त्याला दिली, म्हणजे ही ठेवा मोठी द्या. मग ती घेतली घातली माझ्या पोटात, ती थोडी दिल्ली बसली, मग ती आणली ही. आणि बरोबर बसली पण बरोबर. आणि छान पण आहे अशी अंगठी, म्हणजे ना दाजीला घालायला आवडत होती, असं इकडून तिकडून घालायचे दाजी. हे बघा ही चांदीची नाही वाटत आहे अंगठी, ओरिजिनल नाही, ओमाने दिली या, तीच घातली होती. तर ही अंगठी मस्त अशी दाजींच्या बोटाला छान दिसती या. कसं वाटलं तुम्हाला गिफ्ट? मस्त वाटलं. आणि सकाळपासून काय दाजीचा फोन बंदच नाही, सारखं चालूच आहे फोन. हॅलो, बरोबर हा, ते फोन पण आलता, ते पण आलते इथं. हा, ते रील्स वगैरे काढायचे होते, ते आहेत ना का आपलं, हा हा पांढरा रस्त्याचं परत. फोनवरती हा नाही, ते सांगितलं, मुलगा आलता त्याला सांगितलंय, ते करतो मला मी 12 मध्ये तिकडं. हो गेले 10 मिनिटं झालं, चालत आले वरनं टिपीपासनं. अजून सांगायचे तुम्हाला माहिती थोडीशी काय काय झालं ते, ह्यांचं होऊ द्या. तर तुझं काय झालं, रात्री बरोबर 12 वाजता आला. मॅडमचं सकाळी विश करायला फोन आलता, ते तर म्हणलं 7 वाजता शंभू घरीच होता. आला कधी निघला होता घरनं? 9 वाजून गेल्या. 9 वाजून. तिथून पुढं अंगठी घेतली नाही, अंगठी आज घेतली, आधीच घेतली. 9च्या नंतर निघलो. 9:18 का काहीतरी झालं तेव्हा निघलो. 12 सूर्यनगर 10 वाजता भिपूर मध्ये पोहोचलो. 10 वाजता. हा, 10 वाजता हे झालं ना, आणि तिथं तू 12 वाजता आला. 11 वाजेपर्यंत तिथे थांबलो. कुठं? भिगवण मध्ये. भिगवण मध्ये तास भिगवण मध्ये घालवला. हा, ते आपलं नाही का ते जिथं केक भेटला होता तिथं थांबलो तासभर तासभर थांबलो. नंतर मग 11 वाजता तिथून निघलो. हळूहळू आलो. मग 11:40 का 48:40च्या आसपास इथं आलो.
कितो 11:40ला 40ला इथं आला तू 12ला काय 3-4 मिनिटं टाइम असताना दरवाजा वाजवला. कुत्रं बघत होतं, तिथं थांबलो, तिथून इथं आलो, इथून परत तिकडे गेलो, तिकडून परत इथं आलो, थांबलो नंतर दरवाजा वाजवला. होय कुत्रं भुकलं ही गाडी घेऊन आली तर टाइम घालवला ह्यांनी. पण काल विषय ना, काल दसरा काढला बघा गावातलं घरचं ना, सासूबाईंनी मी आम्ही जिथं घट बसवायचेत ना, आता नवरात्री आले 2 दिवसांनी, परवा दिवशीपासून 9 दिवसाचा उपवास मला पण असतो या, सासूबाईंना पण असतो या. तर आम्ही गावात जिथं घट बसवायचेत ना तिथली सगळं स्वच्छ करून घेतलं, धुणं भांडी घराची सफाई करून घेतली ना. दिवसभर काल काम होतं त्याच्यामुळे कंटाळा आलेला, त्याच्यामुळे काय जागच नाही आली. कुत्रं भुकते, कोण आले गेले काय, म्हणजे लाईट 10 वाजता गेली आणि जे डुकला लागला ना ते काही कळलंच नाही. नंतर ही आली ज्यावेळेस दरवाजा खट आवाज आला ना त्यावेळेस मग मी उठली, डायरेक्ट म्हणलं शंभूच आहे. कारण मला सारखं मम्मी पप्पांना सरप्राईज काय देऊ, पप्पांना सरप्राईज काय देऊ, म्हणलं काय नको देऊ, तू आहे हीच लय मोठं सरप्राईज आहे, व्यवस्थित राहा असं म्हणलेलं. पण कस काय माहिती मला अंदाज आला शंभूच आहे म्हणून. मी त्याच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं पण आहे, त्या चॅनलला बघा. आणि नंतर खिडकी उघडून बघितलं तरी पण भीती वाटलीच ना की रातचं कोण आलं कोण नाही. खिडकी उघडून बघितलं, डोकवलं पण दिसना, 2 जण इथं चिपून बसली, खिडकीतनं काय दारातलं दिसतंय तेव्हा. मग नंतर यांना म्हणलं भैयाचं आहे, म्हणलं फोन लावला, मोबाईलचा आवाज काय आला नाही. मग नंतर अजून बघितलं इकडं दरवाजा साईडला, तुझी चप्पल दिसली. मग दरवाजा पडदिशी उघडला, आल्याला ती वाजवलं, काय आणलं होतं ती फोनला, हॅपी बर्थडे बोलला, केक कापला. केक कापायच्या अगोदर प्रियंका, स्वीटी आणि भावड्या आणि पूजा यांनी लगेच फोन, एकाचा झाला की एकाचा रात्रीच सगळ्यांनी फोन केलं, विश केलं. केशवचा फोन नाही आला. आणि माधवनी बाप्पानी मला सकाळी काय केलं माहितीये का, मिलिटरीतल्या भावाने मला पाठवलंय हॅपी बर्थडे आहे मुद्दाम. म्हणलं अरे बर्थडे माझा नाही दाजींचा आहे, परत हा करतोय. आणि नंतर मग हॅपी बर्थडे दाजी म्हणून पाठवलंय. तसं मॅसेज भरपूर आले सगळ्यांनी. आणि आता हा व्हिडिओ बघून तुम्ही पण सगळेजण दाजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत, तर दाजी ॲडव्हान्स मध्ये तुम्हाला थँक्यू बोलते. ऐका दाजींचं 2 शब्द. सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्या वाढदिवसाबद्दल सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, त्यांना सगळ्यांना थँक्यू मनापासून धन्यवाद. बोला 2 शब्द. मग काय आज प्लॅन काय? आजचा प्लॅन काय तर हा वाढदिवसाचा काहीच नाही. आता आला यायचं होतं ते येऊन बर्थडे करून तर जायचं तर जाणार आहे आता. तर सारा केक, मग केक आणलाय, रात्री खाल्ला, फ्रीज मध्ये ठेवला. आता म्हणलं दाजींना अजून केक चाराव आणि फोटो काढावं. रात्री काय अंधार होता, लाईट पण नव्हती, त्याच्यामुळं सारा केक हो की आ करून पडलंय. पहिलं याच्याकडे ये की हो. आता थंड असं गेलं इथं हळूहळू येऊन बसला इथं सारा केक. घेतलं तर खाल्लं की अजून खायचं. हो 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 तर हो मागे सर मागे. थोडा घे. तुला कस काय वाटलं इतक्या रात्रीचं यावं म्हणून? रातच्या 12 वाजताच करावं म्हणलं, रातचं जाऊन दरवाजा वाजवून. सांगितलं नाही काय आयडिया. आणि आता पिवड्याला काय सांगून आला तू? पिवडीला पहिलं म्हणलं आत्याला सांगून मी चाललोय, नाही सांगत. आई म्हणली ती सांगन फोन करून. तिला परत बोलवून घेतलं, तिला म्हणलं इकडे ये. म्हणली काय? म्हणलं बाहेर कोण आलंय? मित्र. म्हणलं ते मित्र त्यावर गार्डनला चाललंय पिक्चर बघाय. सांगू नको म्हणलं कुणाला. पिक्चर बघाय. हा म्हणलं नाही सांगत. म्हणलं काय नाही सांगायचं, गार्डनला चाललाय पिक्चर बघाय. म्हणलं हा जा म्हणलं. नाही स्पष्ट बोलतीस, जेवढं सांगन तेवढं. ती काय करते माहितीये का, ती फोन करून सांगते कसं मला माहितीये का, ती जिथं नंबर असतात ना दाबलं बटन की येते, तर माझा फोटो बघते ती आणि त्याच्यावरती कॉल करते. आत्या त्या दिवशी म्हणते आत्या आम्ही पाणीपुरी खायला आलो, पोटभर खाल्ली पाणीपुरी. इतकं बोलते ना, उशीर लय भारी बोलते ती, लय आवडतं तिचं बोलणं. तर चला असू द्या. दाजींचा बर्थडे रात्रीच झालाच, रात्रीपासनं. आणि सकाळपासनं पांडुतात्या आणि भावड्या म्हणतात या इकडं. पांडूचा पण सकाळ सकाळ फोन आलता हॅपी बर्थडे दाजी म्हणून, या म्हणते तिकडं बर्थडे करू म्हणून. म्हणलं नको, कारण आहे ना
आता दसरा आहे, घरातला राडा काढायचा आहे आणि परवा दिवशी घट बसायचे तर उपवास असते, त्याच्यामुळं म्हणलं नको, म्हणलं हाय आता केलाय बर्थडे, बाद झालं, बघू परत म्हणलं. तर कुठं जायचा काही प्लॅन नाही. भैया आला, बर्थडे झाला आणि आता भैया जाणार आहे बारामतीला. नाश्ता वगैरे झालेला आहे, चहा पाणी ही. आता जाणार आहे बारामतीला. तर म्हणलं जायच्या अगोदर एक व्हिडिओ घ्यावा. तसं पण मी काय जास्त आता व्हिडिओ घेत नाही, त्याच्यामुळे म्हणलं हाय बर्थडे दाजींचा सांगावं तुम्हाला. ऐका आता यांचं 2 शब्द. राजकुमारने कॅमेरा धरला आणि इकडं राजकुमार आलेला आहे बघा भैया बरोबर रात्री 12 वाजता. आता इथून जाऊन या दोघांना कॉलेजला जायचंय. हा जायचंय ना? हो. मन्या तिकडे येऊन बसला. चला मग तू पण आवाज नाही दिला, उलट खिडकी उघडायला लावल्या त्याला साईडला सर म्हणतोय. हा खिडकीतनं दिसशील तू साईडला हो. हा हे काय इथं बसली होती आणि इकडचा दरवाजा उघडाच होता. तुला माहिती नाही, रात्रीला आवाजच लक्षात नाही माझ्या, उघडच होता. तिकडून आलो असतो. अयो मग तर किती घाबरलं असतं, लय घाबरलं असतं. मग अचानकच बरं झालं तुला, म्हणजे लक्षातच नाही ना दरवाजा, म्हणजे ती त्याने उघडलंच नाही. आपल्या इकडं त्याला माहिती आहे सगळी इकडं असते, त्याने वाजवलं इकडं, कसं काय ओळखलं पण बरोबर. चला असू द्या, मस्त असा बर्थडे झालाय. सरप्राईज कसं वाटलं मग लेकाचं? मस्त ना? अंगठी आवडली ना? बर, चला मग व्हिडिओला करू आता एंड. बाय बाय.